पर्पज मी परत रिमाइंड करतो, आपलं लॉंग टर्मचं गोल सातत्यानं आपल्याला रिमाइंड व्हायला पाहिजे, आपल्या मनामध्ये रिवाइज व्हायला पाहिजे, दिसलं पाहिजे, फोकस हटला नाही पाहिजे आपल्या गोल पासून. म्हणून आपण वेगवेगळ्या फायनान्शियल कन्सेप्ट समजून घेतोय, ज्याच्या आधारे आपल्याला आपलं उत्पन्न पण वाढवता येईल आणि फायनान्शियल वेगवेगळ्या कन्सेप्टच्या माध्यमातून आपला कॉर्पस वाढवता येईल, आपले इन्कम वाढवता येतील आणि आपला सगळा जर्नी हा हॅप्पी झाला पाहिजे, या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण विचार करतोय. नेहमीचा आपला अजेंडा, पण मुद्दा म्हणून जसं आपण आपला कोड ऑफ ऑनर आहे, या कोड ऑफ ऑनर मुळे मला स्वतःला प्रेरणा भेटते, म्हणून मुद्दा म्हणून शेअर करतोय. कोड ऑफ ऑनर कन्सेप्ट, आजचा पण महत्वाचा कन्सेप्ट समजून घेणार आहे. ऍक्शन प्लॅन, काही क्वेश्चन्स, अनाउन्समेंट आणि क्लोजर. सो ईएफटी अकॅडमीच्या माध्यमातून आपण संघर्षातून सहजतेकडे वाटचाल करतोय, वेगवेगळ्या कन्सेप्ट आपण इम्प्लिमेंट करतोय, ज्याच्या माध्यमातून आपली वाटचाल ही सहजतेनं व्हायला पाहिजे. प्रामाणिकपणा, हे आपला कोर व्हॅल्यू आहे. प्रामाणिकपणे विचार करतोय, त्याची अंमलबजावणी करतोय. विपुलता, सर्वांसाठी सर्व काही भरपूर आहे, या मानसिकतेतून आपण विचार करतोय. सहकार्य करतोय, एकमेकांना सहयोग करतोय, एकमेकांची स्पर्धा करण्यापेक्षा मदत करतोय, तुलना न करता एकमेकांना सपोर्ट करतोय. गती म्हणजे इथे इम्प्लिमेंटेशन, नवीन काही सुचलं समजलं तर त्याच्यावरती ऍक्शन घेतोय आपण. आणि नैतिकता, नैसर्गिक मूल्यांवर आधारित विचार करण्याची विचार करतोय, ना की स्वतःच्या फायद्यासाठी. पेराल ती उगवेल हा आपला विश्वास आहे. त्यामुळे जे चांगलं आहे तेच आपण करतोय आणि सातत्यानं करतोय. तुम्ही पाहिलं असेल की या माध्यमातून आपण अवेअरनेस सेशन हे सातत्यानं करतोय. आणि अनेक गोष्टी असतील, इन्व्हेस्टमेंट असेल, कन्सिस्टंटली फायनान्शियल कन्सेप्ट कृतीमध्ये आणता आला असेल, हे सगळं सातत्यपूर्ण करतोय, फोकस ठेवून करतोय. ओके. सो आजचा आपला कन्सेप्ट आहे फायनान्शियल फ्रीडमकडे वाटचाल करत असताना हे 3 स्टेप्स महत्वाचे आहेत. तुमच्या काही जणांच्या नसतील तर मी पुन्हा रिमाइंड करतो तुम्हाला की ह्या सगळ्या स्टेप्स तुमच्या असणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या सेशनमध्ये असे काही लोक आहेत, मित्रांनो, मी मुद्दामून नाव घेत नाही, पण आय नो देअर सिच्युएशन, की फक्त SIP चालू केलेले आहे, टर्म इन्शुरन्स नाही घेतलेला आणि हेल्थ इन्शुरन्स साठी कंपनीवरती अवलंबून आहेत. ओके. सो तसं करू नका मित्रांनो, बिकॉज हे वेपन्स आहेत. श्रीमंतीकडे वाटचाल करायची आहे ना, तर धाडस केलं पाहिजे ह्या वेपन स्वतःकडे घेण्याचं. शस्त्रच सोबत नाहीत तर शत्रूंना कोणत्या वेळेस हल्ला केला तर काय करणार आहेत आपण. आणि आपली स्वतःची जबाबदारी असेल, आपल्या कुटुंबाची जबाबदारी असेल, आपण नाही सांभाळणार तर कोण सांभाळणार आहे. आणि मुळात तिथं पैसे जातात हा विचारच नाही करायला पाहिजे. मुळात आपण कुठलीही गोष्ट असो, पहा मी काय म्हणतो ते, कुठलीही गोष्ट असो, आपण मोबाईलचं बिल भरत असताना असेल, लाईट बिल असेल, अगदी गाडीमध्ये पेट्रोल टाकताना असेल, पैसे जातात हा विचारच नाही केला पाहिजे. मग काय केलं पाहिजे, त्या बदल्यात आपल्याला सुविधा काय भेटतात, आपलं सुख सुख भेटतंय आपल्याला, ते काही ना काहीतरी सुख भेटतंय. हॉटेलमध्ये गेलो, पैसे जातात नाही विचार करायचा, अरे पोटभर चवीचं खायला भेटतं ना. तसंच आहे सगळीकडं. आपण लाईट बिल वापरतो, अरे लाईट अंधारात काय झालं असतं आपलं, कॅन यू इमॅजिन, अंधारच आहे आणि लाईट नाहीये. कसं करणार, कसं आपल्याला जे काय आपण दैनंदिन काम करतो ते कसं, किती सुख आपण लाईट बिल, लाईटच्या आधारे आपण किती सुख अनुभवतो. मग ते मोबाईलचं रिचार्ज असेल, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, अशा घरातल्या किती गोष्टी आपण हे करतोय. शिवाय घरात राहताना पण लाईट शिवाय आपण राहू शकत नाही. म्हणजे विचार करा, कुठलीही गोष्ट जाते असं नाही म्हटले पाहिजे, तर सातत्यानं आपल्याला त्या सुविधा काय भेटतात ते महत्वाचं आहे. सो तुम्हाला जर तसं वाटत असेल की इन्शुरन्सचे पैसे जातात, मित्रांनो तसं नाहीये. तू सुविधाचा विचार करा. त्या जो इन्शुरन्स घेतलाय आपल्या फॅमिलीला केवढा आधार भेटतोय त्याचा विचार करा, फॅमिलीचा विचार करा. आज असे असंख्य लोक आहेत. मी तर आज सकाळी शॉकिंग एक गोष्ट ऐकली, एका बिल्डरच्या बाबतीतलं. अक्षरशः 8 कोटी पेक्षा मोठा टर्नओव्हर असलेली त्यांची कंपनी, सगळं काही ओके होतं. अचानक त्या व्यक्तीची डेथ झाली आणि अक्षरशः सगळे प्रोजेक्ट जिथल्या तिथे थांबले आणि त्या फॅमिलीला म्हणजे नाही का खूप आर्थिक विवंचनेत सामोरे जावं लागलं, केवळ इन्शुरन्स नसल्यामुळं. इट वॉज अ शॉकिंग. सकाळी सकाळीच डिस्कशन मध्ये म्हणजे मॉर्निंग वॉकच्या डिस्कशन मध्ये लाईव्ह एक्झाम्पल सांगितलं गेलं. सो पैसा भरपूर येत होता, कॅश फ्लो एक नंबर,
फक्त इन्शुरन्स नाही आहे. सो असं करू नका. सो खूप स्वस्तात असतात हे इन्शुरन्स. तुम्हाला मायक्रो प्लॅनिंग काय करायचं त्याचं आज आपल्याला डिटेलमध्ये जाता येईल आणि आपण जाणारच आहोत डिटेलमध्ये मायक्रो प्लॅनिंगच्या. ठीक आहे. सो हे इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे तरच. आणि पहा, आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे ना, बरोबर ना, आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे तर श्रीमंतीसाठी काय करावं लागतं ते करण्याची आपली ताकद पाहिजे, आपली हिंमत पाहिजे. ते आपल्याला जर सांगितलं की बाबा हे महत्वाचं आहे आणि तिथून पुढे आपली श्रीमंती होणार आहे, तर हे केलंच पाहिजे. बिकॉज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण काय करतोय, श्रीमंतीसाठीच धडपड करतोय ना. बघा पटतंय का ते? कन्सिस्टंटली आपल्याला श्रीमंतीसाठीच आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत करतोय. आणि ह्या स्टेप जर श्रीमंतीकडे घेऊन जाणाऱ्या असतील तर आपण का ऍक्शन घेत नाहीये, याच्यावरती खरंच मनन चिंतन केलं पाहिजे. ठीक आहे. प्रश्न आहे की समजा ज्या कंपनीकडून टर्म इन्शुरन्स घेतला आणि ती कंपनी बंद झाली तर पुढे काय करावे? येस येस येस, थँक्यू थँक्यू फॉर युअर क्वेश्चन. आणि असे प्रश्न जर सातत्याने येत राहिले तर आय एम हॅपी टू आन्सर सच क्वेश्चन्स. कोणतीही म्युच्युअल फंड कंपनी असेल, इन्शुरन्स कंपनी असेल, बंद करता येत नाही. म्हणजे IRDA असेल किंवा सेबी असेल, ह्या सेबीचा, ह्या ऑर्गनायझेशनचा पहिला म्हणजे क्लॉजच असा आहे, जर कंपनी काढतोय कोणीही व्यक्ती तर ती बंद करता येत नाही, हा क्लॉजच आहे. मग काय करू शकतोय? तर त्या कंपनीला जर त्यांना पुढे चालवायची नसेल, इच्छा नसेल, किंवा एक फर्स्ट जनरेशन निघून गेले असेल नाही का, जे प्रोमोटर आहेत ज्यांनी कंपनी सुरुवात केली आणि लॉंग रन मध्ये कंपनी काम केली 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, आणि त्यानंतर ते जे प्रमुख आहेत ते समजा गेले, एक्सपायर झाले, तर त्यानंतर सेकंड लाईन, थर्ड लाईन कोण व्यवस्थित चालवत नाही किंवा व्हॉट एव्हर अनेक प्रॉब्लेम्स आहेत, मग अशा वेळेस ती कंपनी शटडाऊन करता येत नाही. मग ते इन्शुरन्स कंपनी असेल किंवा हे म्युच्युअल फंड कंपनी असेल. मग काय करतात हे अशा वेळेस? तर हे सगळं जे आहे ट्रान्झॅक्शन म्हणा किंवा हे सगळं रिपोर्ट, ही कंपनी हे सगळं हँडओव्हर करावं लागतं. कोणाला हँडओव्हर? नेक्स्ट पर्सन. मग ती दुसरी कंपनी हे टेक ओव्हर करते. म्हणून तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये जर पाहिलं असेल, गेल्या 8-10 वर्षात अशी अनेक उदाहरणं आहेत की जे हँडओव्हर केलेले आहेत. अनेक अशा कंपन्या आहेत की ज्यांनी चालू केलं पण एका पॉइंटला लक्षात आलं की व्हॉट एव्हर त्यांचा मॅनेजमेंटचा डिसिजन ठरला असेल आणि ते डिस्कंटिन्यू करायचं, तर ते हँडओव्हर करतात दुसऱ्या कंपनीला. मग आपल्याला एक सर्क्युलर येतं की बाबा रे, आपल्याला आता कंपनीचं नाव चेंज झालेलं आहे असं म्हणून हे येतं, एक सर्क्युलर येतं, नोटीस येते आपल्याला मेलवरती वगैरे. त्यानंतर आपल्या लक्षात येतं की आता आपला हा फंड होता तर आता हा झालेला आहे. एक एक्झाम्पल देतो माझ्या बाबतीतलं. प्रिन्सिपल म्युच्युअल फंड नावाची कंपनी होती. मग प्रिन्सिपल म्युच्युअल फंड कंपनीमध्ये मी इन्व्हेस्टमेंट केले. 1-2 वर्ष गेले असतील, नंतर वेगळा एक मेल आला आणि सुंदरम म्युच्युअल फंड त्याचं नाव झालं. हे नोटीस मला होतं, मला माहित होतं ते त्याच्याबद्दलचं. मग माझ्यासोबत जे होते त्यांना विचारलं, अरे मी तर प्रिन्सिपल म्हणून टाकले, पैसे कुठे गेले कुठे गेले असं झालं होतं ते. आणि त्यांना हे नाही नोटीस झालं की सुंदरम एक ऍड झालेला आहे ते. सो असं होतं ते, फक्त नाव चेंज होतं अशा वेळेस. तसंच आहे ही इन्शुरन्स कंपनीच्या बद्दल पण अजिबात त्यांना काही करता येत नाही. सगळ्या लिगली प्रॉपरली स्ट्रक्चर्ड असलेल्या कंपन्या असतात. ओके. सो थँक्स फॉर युअर क्वेश्चन रमेशजी. असेच प्रश्न विचारत चला. आणि बाकीच्यांना पण माझी विनंती आहे, या सेशनचा पर्पजच असा आहे की आपले फायनान्शियल कन्सेप्ट समजले पाहिजेत, आपली वाटचाल ही श्रीमंतीकडे झाली पाहिजेत. आय वॉन्ट यू टू बी अ करोडपती. मला तुम्हाला करोडपतीकडे घेऊन जायचं आहे. करोडपतीचा एक जो माइलस्टोन आहे ना, तो अचीव्ह करायचा आहे. सो ऍग्री आहात का तुम्ही स्वतःला करोडपती बनण्यासाठी? थँक्यू थँक्यू थँक्यू. बरेच रिस्पॉन्ड करतायत. बाकीच्यांना पण विनंती आहे तुम्ही रिस्पॉन्ड करत राहा. ठीक आहे. सो आजचा आपला कन्सेप्ट पहा मित्रांनो, जे जॉब करतायत आपल्या सेशनमध्ये आज मोस्टली जॉब करणारे लोक आहेत. जे जॉब करतायत ना, त्यांच्या मनात एक डॉमिनंट असा एक विचार आहे. तो विचार म्हणजे काय माहित आहे? की आपल्याला ना बिझनेस करायचा आहे, बिझनेस. ओके. आणि बिझनेस करण्यासाठी बरेच लोक धडपड करतात. काहीतरी डिसिजन घेतात, मग ग्रुपमध्ये काहीतरी करतात, काही इंडिव्हिज्युअल करतात, मग कुणाच्या मिसेसच्या नावाने करतात वगैरे वगैरे.
सो मला तुम्हाला ना एक अफलातून कन्सेप्ट सांगायचा आहे. या कन्सेप्टच्या आधारे तुम्ही खूप मोठी वेल्थ क्रिएट करू शकताय. आणि हे जे बिझनेसचं डोक्यात आहे ना, ते मात्र त्याला एक विशिष्ट चॅनल देऊन ती जी ऊर्जा आहे तुमची, ते जे एक आपल्या मराठी भाषेतला मी एक शब्द वापरतो, ती जे खुमखुमी आहे की काहीतरी करायचंय, बिझनेस करायचंय, हे करायचंय, तर त्या एनर्जीला एक चॅनल तुम्हाला मी आज द्यायची इच्छा आहे माझी. मित्रांनो, ज्या वेळेस आपल्याला असं वाटत असतं की आपल्याकडे एक बिझनेस असावा, चार पैसे यावेत, नोकरीच्या वाढीमध्ये, नोकरीच्या प्रोग्रेसमध्ये एक मर्यादा आहे, तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ कॉन्शियसली पहा. किंवा याबद्दल तुमचे डाऊट्स असतील तर ते तिथल्या तिथे तुम्ही कमेंटमध्ये विचारा, किंवा पर्सनली विचारा. एक बिझनेस आहे किराणा मालाचा बिझनेस, अतिशय सोपा, समजायला सोपा आणि चांगला चालणारा, बिकॉज डेली नीड आहे प्रत्येकाच्या घरातली, प्रत्येकाला लागणाऱ्या अशा डेली रनिंग आयटम्स आहेत. सो असा एक बिझनेस आपण चालू केलाय समजा. मग त्या व्यक्तीचं आता काही नाव घेत नाही, एका व्यक्तीने चालू केलं, ठीक आहे. तर चालू करताना त्यांनी 10,000 रुपयांचा, सॉरी 5,000 रुपयांचा माल भरला. सुरुवात केली 5,000 रुपयांनी, माल भरला. महिनाभर त्यांनी तो माल विकला. महिन्याच्या शेवटी त्या 5,000चे झाले 10,000 रुपये. समजून झाला, असं काही प्रॅक्टिकली होतच असं नाही, पण समजण्यासाठी आहे. 10,000 रुपये झाले. 10,000पैकी त्या व्यक्तीचं घर खर्च चालवण्यासाठी त्याला परत 5,000 रुपये खर्च आला. सो 5,000 रुपये गुंतवले त्या बिझनेससाठी, आणि 5,000चे झाले 10,000 रुपये. 10,000पैकी त्या व्यक्तीनं घरी 5,000 रुपये वापरले. आता परत पुढच्या महिन्यात त्यानं परत माल भरला 5,000 रुपयाचा. त्याला प्रॉफिट वगैरे ते सगळं बघून 5,000 रुपये आले, सॉरी 10,000 रुपये आले. आणि खर्च गेला. खर्च हा 5,000 रुपये आहेच, मग त्यातला बिझनेसचा खर्च असेल, रेंट बिंट आणि घर चालवणं, हा सगळाच मिळून हा 5,000 रुपयाचा खर्च. हे असं सगळं व्यवस्थित चालू होतं. त्याला माहित होतं की आपलं जे पण चाललंय ते कट टू कट चाललंय, आणि त्याच्यात ते समाधानी होते, फॅमिली होते, व्यवस्थित चाललं होतं. अगदी व्यवस्थित चाललं होतं. मग एक दिवस काय होतं, एका महिन्यात त्या दुकानदाराच्या मुलीचा वाढदिवस असतोय. मग त्याची जी बायको होती ती त्या दुकानदाराला आग्रह करत होती की आपलं एकुलते एक मुलगी आहे, लाडाची आहे, खूप वर्षांनी झालेली आहे, आणि आपल्याला वाढदिवस साजरा करायचा आहे, तर थोडासा आपण थोडस पैसे एक्स्ट्राचा खर्च करू. मग थोडेसे पैसे एक्स्ट्राचे खर्च करू म्हणून त्यांनी, हा तयार नव्हता. ह्याला माहित होतं की थोडे जरी पैसे आपण एक्स्ट्राचे केले, ऑलरेडीच आपलं कट टू कट चाललंय, आणि थोडस जरी आपण एक्स्ट्राचे खर्च केले, आपली गाडी गडबडू शकते, हे त्याला माहित होतं. तो म्हणला की अजून मुलगी लहान आहे, पहिलाच वाढदिवस कशाला सेलिब्रेट करायचा, ज्यावेळेस ती मुलगी मोठी होईल, मग मोठी झाल्यानंतर कदाचित तिच्या बर्थडेला तिला ते सेलिब्रेशन केलेलंच लक्षात तरी राहील, तिला फील गुड तरी वाटेल. ह्या बाळाला काय कळतंय की एवढ्या लहानपणी काय केलंय काय नाही, तिच्या लक्षात पण राहणार नाहीये. कशाला पाहिजे एवढ्या लहानपणीचं त्याचं सेलिब्रेशन वगैरे. पण पहिला वाढदिवस आहे, आणि बायकोच्या आग्रहपोटी ह्याचं पुढे काही चाललंच नाही. मग त्यानं काय केलं की 5,000च्या ऐवजी 6,000 रुपये खर्च केले. काय नाही, फक्त 1,000 रुपये खर्च एक्स्ट्रा झाले. मग ते सगळे मित्र नातेवाईक वगैरे आले, जो काय खाणं पिणं वगैरे सगळं होतं ते सगळं झालं, हॅपीली सगळं झालं. सगळा कार्यक्रम चालू होता. ह्या दुकानदाराचं मात्र धडधड 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 ही चालू होती, कारण त्याला सगळं चित्र समोर दिसत होतं. काय चित्र समोर बघा आता. आणि बायकोच्या हट्टापुढं त्याचं काय चाललं नाही. 6,000 रुपये पैकी 6,000 खर्च केले. राहिले किती, किती राहिले, 4,000 रुपये. आणि तुम्हाला माहित आहे 4,000चा माल भरला तर होणार किती, 8,000 रुपये. तिथं नाही 10,000 होणार, का तर मालच भरताना कमी भरलेला आहे. 8,000 रुपये झाले. 8,000 पैकी 5,000 हे तर मिनिमम खर्चाला लागतातच लागतात. मग ते दुकान भाडा असेल, घरातला असेल, अमकं तमकं सगळा खर्च हा 5,000 रुपयेचा आहे. तो तर काही कमी नाही करता येत. 5,000 गेले. परत राहिले किती, 3,000 रुपये. बघा कशी परिस्थिती बदलत जाते. 3,000 रुपये झाले. 3,000चे महिन्याभराने किती झाले, 6,000 रुपये. महिनाभर त्यानं खूप खूप कष्ट केलं, पण करणार काय, लोक गिरायक यायचे, हे आहे का ते आहे का विचारायचे, ते तसेच निघून जायचे. का तर मालच नाही तर विक्री काय होणार आहे. बरं, 6,000 रुपये झाले. 6,000पैकी खर्च किती आहे, 5,000.
तो तर काही कमी नाही करता येत. 5,000 राहिला किती? 1,000 रुपये मित्रांनो. 1,000 जे झाले किती? 2,000 रुपये. आणि या महिन्यापासून तो कर्जाच्या जाळ्यामध्ये अडकायला चालू झाला. खर्च किती आहे? 5,000 रुपये. इथं -3,000 रुपये खर्च चालू झाला त्याचा. पहा मित्रांनो, इथं -3,000 रुपये खर्च झाला. इथून पुढे तो कर्जाच्या जाळ्यात अडकायला लागला. मग ह्या उदाहरणातनं काय स्पष्ट होतंय? तुम्ही म्हणाल मग एखाद्या महिन्यात एवढं कट टू कट चालू आहे आणि मग त्या घरातल्या त्या लेडीजनं म्हणा किंवा त्या मुलीच्या आईनं जरा थोडासा विचार केला असता, थांबले असते, तर काय झालं असतं? 1,000 रुपयाचा प्रश्न नाही मित्रांनो. आपल्या फायनान्शियल जर्नीमध्ये हिथं कॅल्क्युलेशन करताना मी एका महिन्याचा ड्युरेशन कन्सिडर केलाय. उदाहरण आहे, समजायला सोपं जावं म्हणून. पण आपल्या लाईफमध्ये हे जे एक महिना आहे ना, आणि हे सगळा जो जर्नी आहे ना, साधारण 4 ते 5 वर्षाचा जर्नी आहे. 4 ते 5 वर्ष तुम्हाला डिसिप्लिन मध्ये राहणं गरजेचं आहे. 4 ते 5 वर्ष तुम्ही जर डिसिप्लिन मध्ये नाही राहिला तर ही कर्जाची जी काही श्रृंखला आहे तुमची आयुष्यभर पाठ नाही सोडणार. म्हणजे कर्ज नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर करावं लागेल, कर्जातच शेवट होऊन जाईल, अशी भीतीदायक परिस्थिती आहे मित्रांनो. आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं असेल तुम्हाला रिलेट होईल मी काय म्हणतोय ते. मग फक्त 4-5 वर्षच आपल्याला डिसिप्लिन मध्ये राहायचं आहे. 4-5 वर्षे. मग ह्या डिसिप्लिन मध्ये काय करायचं आहे? तर अनेक सेशनच्या माध्यमातून मी सांगितलेलं आहे. असेट्स, लायबिलिटीज, नंतर खर्च करताना काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, वगैरे वगैरे बऱ्याचशाच गोष्टी सांगितलेल्या आहेत. या सेशनमध्ये काही नवीन लोक असतील तर त्यांना माहित नाहीये, पण काही जे जुनी आहेत तो त्यांनी अनेक सेशनच्या माध्यमातून तुम्ही ऐकलं असेल की बाबाने आपल्याला काय केलं पाहिजे, काय म्हणजे पैसा आल्यानंतर खर्च कसा करायचा ते. ओके, त्यातला एक कन्सेप्ट आज मी डिटेलमध्ये सांगणार आहे. आवडेल का ऐकायला? यस, रिस्पॉन्ड करा. तर हे 4-5 वर्ष काय करायचं आहे? जे नोकरदार आहेत त्यांना जर वाटतं की आपण बिझनेस केला पाहिजे डाऊन द लाईन 2 वर्षात 3 वर्षात, मग त्यासाठी पैसे साठवतात काही जण, तर त्यांना मी सांगणं एक गरजेचं आहे की पहा, कोणताही बिझनेस करा. आपण इथं आता किराणा मालाचा बिझनेस घेतलाय. तुम्ही कुठलाही घ्या, पानटपरी घ्या, इस्त्री दुकान घ्या, असे छोटे मोठे घ्या की जिथं ऍक्च्युली एफर्ट्स आहेत, किंवा दुसरं एखादं शोरूम टाका, होलसेलने वस्तू आणा, रिटेलमध्ये विका वगैरे. हे कुठलाही बिझनेस घेतला, अगदी एखादी कुठली फ्रँचायझी जर घेतली आज, आणि कशा एक 10-12 लाखाच्या बजेटमध्ये चांगल्या चांगल्या प्रोडक्टचे फ्रँचायझी पण आपल्याला अवेलेबल आहेत, जिथं आपलं डोकं काय लावायची गरज नाही, आपल्याला गायडन्स करणारी एक टीम आहे वगैरे असं. मग अनेक असे ऑप्शन्स आहेत आजूबाजूला. 10-12 लाख रुपयांचं फंडिंग वगैरे लागतं, असे कमी बजेटमध्ये बऱ्यापैकी बिझनेस, सेट बिझनेस, चांगले मार्केट व्हॅल्यू असलेले आपल्याला करता येतात वगैरे वगैरे. पहा मित्रांनो, ह्या सगळ्या बिझनेसचं जर प्रॉफिट मार्जिन काढलं तर ते प्रॉफिट मार्जिन खर्च जाऊन हे 10 ते 15% येते. टू द मॅक्स 20% पकडा. कपड्यांचं दुकान असेल, प्रॉफिट मार्जिन 15-20%च आहे. काही आयटम्स मध्ये मात्र ते 20-22%, 25% पर्यंत जाते. खर्च भागून बोलतोय, निव्वळ प्रॉफिट म्हणतोय, निव्वळ नफा म्हणतोय. अग्रीड का? काही जण बिझनेस करणारे असतील आपल्या आजच्या सेशन मध्ये. सो जास्तीत जास्त आय कॅन से, म्हणजे डोक्यावरून पाणी, 25% नफा एवढा होत नाहीये कुठं. पण जरी आपण पकडलं 25%, तर जास्तीत जास्त आपण 25% पकडू शकतो खर्च भागून वगैरे. म्हणजे 10 ते 15% ऍव्हरेजली बेनिफिट राहतो, प्रॉफिट मार्जिन राहतं. ओके, हायर ब्रॅकेट 25% असं आपण पकडू, 15 ते 25% असं एक रेंज पकडू धंद्यातलं प्रॉफिट. ओके, मग ह्याच्यासाठी काय काय करावं लागतं आपल्याला? सगळं लॉजिस्टिक आलं, मॅनपॉवर आली, ते रेंट आलं, ते अमकं तमकं वेळ देणं आलं, बऱ्याचशा झंझटे आल्या. तुम्ही एखादं कुठलं डीलरशिप काढलं तर त्या डीलरकडून होलसेलकडनं आलं त्याचं पेमेंट, मग त्याच्या आपल्याला उधारी किंवा समोरच्या पार्टीकडून येणारं पेमेंट, असे अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या एकाशी दुसऱ्याला, दुसऱ्याची तिसऱ्याला, असे सगळे इंटरलिंक आहे. आणि हे सगळी झंझट करावी लागते, डोक्याला ताप आहे.
हे सगळं 10 ते 15%, 20%, डोक्यावरून पाणी 20%, पण तेवढा जरी प्रॉफिट काढायचा असेल तर एवढं सगळं जनरेट करावे लागते. पहा मित्रांनो, आणि हे जॉब करत करत करणं ते थोडंसं जिकिरीचं जातं. मग आपण काहीतरी पार्टनरला बोलवा, मग तो फुल टाइम आपण स्लीपिंग पार्टनर वगैरे असं पण काही लोक कॉम्बिनेशन करतात. सो मला आता एक महत्वाचा कन्सेप्ट तुमच्या समोर ठेवायचा आहे, की जो आपल्याला प्रॉफिट तर एवढा देईलच देईल, पण मनशांती पण देईल. दिस कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन हा म्युच्युअल फंड मधील कन्सेप्ट आहे. आपण हे डिटेलमध्ये पाहणार आहोत की आपल्याला पैसे घर बसल्या आणि विदाउट एनी कटकट, एनी कुठलं लॉजिस्टिक पाहायचं नाही, कुठं लाईट बिल भरलं म्हणायचं नाही, कुठलं रेंट राहिलं म्हणायचं नाही, किंवा कुठली उधारी वसुली झाली म्हणायचं नाही, काय नाही. अशा स्वरूपात आपल्याला पैसे सातत्याने येत राहतील, आणि तेही 10-12% परताव्यानी. कसं, तेच आता आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. इंट्रोडक्शन टू एसडब्ल्यूपी प्लॅन. एसडब्ल्यूपी इज अ सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन फॅसिलिटी ऑफर्ड बाय द म्युच्युअल फंड. म्हणजे म्युच्युअल फंड मधलाच हा प्रकार आहे जिथं रेग्युलरली कॅश फ्लो आपल्या घरी येत राहतो. हे कधी, ज्या वेळेस आपण एक लमसम, एक मोठी अमाऊंट आपण इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड मध्ये ठेवतो आणि तिथून पुढे रेग्युलरली कॅश फ्लो आपण घेत राहतो. मेकॅनिझम ऑफ एसडब्ल्यूपी कसं चालतं हे. इन्व्हेस्टर स्पेसिफाय द अमाऊंट दॅट दे वॉन्ट टू विड्रॉ अँड द फ्रिक्वेन्सी. म्हणजे इन्व्हेस्टरच्या गरजेनुसार आपल्याला पैसे किती पाहिजेत आणि कधी पाहिजेत. मग काही जणांना मंथली पाहिजेत, काही जणांना क्वार्टरली पाहिजेत, इयरली, व्हॉट एव्हर. तर हे सगळे पैसे आपल्याला पाहिजे त्या फ्रिक्वेन्सीमध्ये, मंथली तर मंथली, क्वार्टरली तर क्वार्टरली, ह्याच्यात मिळतात, आणि किती प्रमाणात पाहिजे ते भेटतात. मग हे कुठून पैसे भेटतात, तर सुरुवातीला जे आपण लमसम अमाऊंट भरत असतो त्या म्युच्युअल फंड मध्ये, तर त्या लमसमच्या माध्यमातली, म्हणजे लमसम इन्व्हेस्ट करतो. मग इन्व्हेस्ट करतो तर काय करतो, ही जी लमसम अमाऊंट आहे, ह्या लमसम अमाऊंट मध्ये आपण एक एनएव्ही आपण घेत असतोय. मग तो एनएव्ही, लेट अस से 10 लाखामध्ये समजा, इमेजिन करा एक 20 लाख युनिट्स भेटले आपल्याला. मग हे 20 लाख युनिट्स तसे आपल्या अकाउंटला राहतात, आणि पिरियडिकली जसं विड्रॉल होईल ना, त्या 20 लाख युनिट्स मधले थोडे 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 ते युनिट्स विकले जातात. मग तुम्ही म्हणाल कालांतराने ते युनिट संपतील का, तर नाही. कसं ते पहा आता. युनिट्स संपत नाहीये, त्याचं कारण म्हणजे मी सांगतो तुम्हाला. हे पिरियडिकली ही प्रोसेस होते, रिडम्शन होतं, ते युनिट्स विकले जातात आणि आपल्याला पैसे भेटतात. सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. मग हे कशासाठी वापर करू शकतो, एक तर रिटायरमेंट प्लॅनिंग, एज्युकेशन एक्सपेन्सेस, सप्लिमेंटरी इन्कम, असेट अलोकेशन, आणि टॅक्स एफिशियंट. म्हणजे रिटायरमेंटच्या वेळेस एक मोठा कार्पस बनवायचा, आणि आपला जो काही दैनंदिन खर्च आहे त्या खर्चासाठी एसडब्ल्यूपीच्या माध्यमातून खर्च रिकव्हर करता येतो. दुसरा आहे एज्युकेशन एक्सपेन्सेस. महिन्याला किंवा वर्षाला जे काही आपल्याला शिक्षणासाठी म्हणून पैसे लागतात, त्यासाठी पण आपण याचा वापर करू शकतो. सप्लिमेंटरी इन्कम. इथं ना महत्वाची एक गोष्ट मला सांगायची आहे, की ह्या सेशनमध्ये सुरुवातीलाच मी सांगत असताना एक नोटीस केलं की इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे. अनेकांना इन्शुरन्स पैसे जातात म्हणून घेण्याचं होत नाही धाडस. एक सायकोलॉजी आहे, मला तुम्हाला काही पॉईंट करायचं नाहीये, पण ही सायकोलॉजी आहे. मग होतं काय, की पैसे जातात आणि आपल्याला फक्त काय पेपर भेटतो, तो त्या प्रोडक्टचा म्हणजे अनुभव भेटत नाहीये. त्यामुळे त्या, नाही का, आपण मोबाईल घेतला, काहीतरी फील आहे, कुठली एखादी वस्तू घेतली, नवीन वस्तू घेतली, त्याचं फील आहे पैसे देऊन घेतलं. ते इन्शुरन्स मध्ये काय, तो फीलच नाही, त्यामुळं तेवढं अटॅचमेंटच नसते त्या त्या एका पेपरशी. ठीक आहे. मग आपल्याकडनं ते घेणं टाळटाळ होतं, आपण घेत नाही वेळेत. मग आपण जर प्रॉपरली लमसम अमाऊंट ठेवली म्युच्युअल फंड मध्ये आणि पिरियडिक विड्रॉ केले, तर ते बाहेरच्या बाहेर ते इन्शुरन्स मध्ये जातील आणि आपल्याला इन्शुरन्स भेटेल. म्हणजे फुकटमध्ये, टेक्निकली फुकटमध्ये तुमचं इन्शुरन्स कव्हर होईल, आणि हे लाईफ टाईम. मग तुम्ही म्हणाल भविष्यात इन्शुरन्सचे रेट वाढतील, मग काय करायचं, तर याचं विड्रॉल पण आपल्याला वाढवता येतं. ठीक आहे. सो असे अनेक पद्धतीनं हे एसडब्ल्यूपी त्याचा वापर करता येतोय. आता ऍडव्हान्टेजेस काय आहेत. प्रोव्हाइड्स रेग्युलर कॅश फ्लो फॉर द इन्व्हेस्टर्स.
सातत्यानं ठरलेल्या दिवशी ते पैसे येणार म्हणजे येणारच, सॅलरी सारखं किंवा पेन्शन सारखं पैसे येणारच. कॅन इन्क्रीज इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू इफ विड्रॉल रेट इज लेस दॅन फंड रिटर्न. म्हणजे फंड रिटर्न हे 12-13% राहतात, आणि जर आपण 6-7%, 7.5%, 7.5%, 8% आपण विड्रॉल जर घेतलं तर ऑलवेज फंड व्हॅल्यू जास्ती राहील आपली आणि विड्रॉल कमी राहील. मधला जो काय गॅप आहे त्या गॅपमध्ये ती अमाऊंट वाढायला मदत होईल, त्याचं व्हॅल्युएशन वाढायला मदत होईल. त्यामुळं हा सिलसिला वर्षानुवर्ष चालू राहतो. फ्लेक्झिबल आहे विड्रॉल फ्रिक्वेन्सी. उद्या आपली जर अमाऊंट वाढली, लेट अस से 10 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केलेत, महिन्याला 6,000 किंवा 7,000 घेताय, मग 6 वर्षाच्या कालावधीनंतर 10 लाखाचे 20 लाख होतात. ओके, मग 20 लाख झाल्यानंतर तुम्हाला 7,000 घ्यायचे आहेत का? नाही, तुम्ही अमाऊंट वाढवू शकताय, 14,000, 15,000 करू शकताय. ओके, आणि टॅक्स एफिशियंट पण आहे. टॅक्स एफिशियंट म्हणजे काय, तर कमीत कमी टॅक्स लागतो, खूप कमी टॅक्स लागतो. जेवढे अदर असेट क्लास आहेत किंवा अदर इन्स्ट्रुमेंट्स आहेत, म्हणजे फायनान्शियल प्रोडक्ट्स आहेत, तर त्याच्या तुलनेत एसडब्ल्यूपीचा टॅक्स हा नाममात्र असतो. ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. काही जणांनी सेशनच्या सुरुवातीला विचारलं टॅक्सेशन बद्दल, मी आता ते तुम्हाला सांगणार आहे. डिसएडव्हान्टेजेस काय, आता इथं नॉट गॅरंटेड म्हटलेलं आहे. पहा, इथं हा शब्द असा आहे की गाईडलाईन प्रमाणे असं डायरेक्टली क्लेम नाही करता येत. जसं काही एंडोमेंट पॉलिसीमध्ये, इन्शुरन्समध्ये क्लेम केलं जातं की गॅरंटेड तुम्हाला पैसे भेटतील, असं क्लेम नाही करता येत, एवढंच आहे. पण इकॉनॉमी वाढते, आपली देशाची प्रगती होते, तर त्यामुळं हे पैसे किंवा हे रिटर्न्स बनतातच, त्याच्यामुळं पैसे मिळणारच. फक्त असं त्या डॉक्युमेंटवरती क्लेम नाही होत आहेत की हे गॅरंटेड भेटणारच. ओके, थोडंसं आपलं अंडरस्टँडिंग ह्या केसमध्ये आपल्याला वाढवायला लागणार आहे. आता इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू कॅन फ्लक्च्युएट अमंग द मार्केट व्हॉलेटिलिटी. येस, मार्केट डाऊन झाल्यानंतर इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू पण तुम्हाला डाऊन दिसेल, मायनस दिसेल. जी आता 10 लाखाला 7,000 म्हटलेले, तर 10 लाखाचे 9 लाख पण होऊ शकतात मार्केट फ्लक्च्युएशन नुसार. जर परफॉर्मन्स चांगला नाही दिला त्या फंडनं, तरी पण ते व्हॅल्युएशन डाऊन होऊ शकतं. किंवा एक्सेसिव्ह विड्रॉल, आवश्यकतेपेक्षा जास्ती. मी काय म्हटलं, त्याचं एक लिमिट आहे 7%, ऍट द मॅक्स 8%. तुम्ही 9%, 10% जर असं विड्रॉल घेतलं तर मात्र तुम्हाला जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे ती मायनस होऊ शकते तुमची. एवढंच हे डिसएडव्हान्टेजेस आहेत. आता थोडंसं आपण कंपॅरिझन करू. कंपॅरिझन काय आहे, एक इन्कम जनरेशन होत आहे एसडब्ल्यूपी मध्ये, व्यवस्थित विड्रॉल मध्ये इन्कम होत आहे. आता ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्स, ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट मध्ये एक एफडीचं आपण उदाहरण घेऊ. ठीक आहे, एफडीच्या माध्यमातून आपण जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर काय होतं पहा. एफडी मध्ये काय होतंय, फक्त इंटरेस्टच आपल्याला घरी भेटतो आणि जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे ती तशीच राहते. दुसरं आहे काय आहे की फ्लेक्झिबिलिटी आहे, विड्रॉल फ्रिक्वेन्सी आणि अमाऊंट आपण काही अमाऊंट वाढवू शकतोय, कमी करू शकतोय वगैरे, ह्याची फ्लेक्झिबिलिटी आहे म्युच्युअल फंड मध्ये. पण एफडीच्या केसमध्ये फ्लेक्झिबिलिटी नाहीये, फिक्स टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. मार्केट फ्लक्च्युएशन होऊ शकतं इथं म्युच्युअल फंड मध्ये, पण तिकडं कुठलं फ्लक्च्युएशन नाही, फिक्स रिटर्न भेटणार म्हणजे भेटणार. पुढच्या इकडं मार्केट रिस्क आहे, रिटर्न्स कमी जास्त होतात. तिकडं मात्र रिस्क कमी आहे, पण जे रिटर्न्स आहेत ना, इथं खरं समजून घेण्याचा पॉइंट आहे. जे रिटर्न्स आहेत ना, ते इन्फ्लेशन बीट करत नाहीये. आता इन्फ्लेशन बीट न करणं म्हणजे, लेटेस्ट 10 लाख रुपये आहेत, 6%चा व्याज दर आहे असं समजा, 6%ने आपण पैसे काढले, 10 लाख हे 10 लाखच राहणार आणि 6%ने आपण तो परतावा घरी घेऊन येतोय, बरोबर. मग हे 10 लाख हे तशीच राहणार ह्यामध्ये. आणि महागाई तर वाढते, महागाई समजा 5-6% वाढते, म्हणजे ह्याचं व्हॅल्युएशन खरं तर 12%ने वाढायला पाहिजे. म्हणजे 6% विड्रॉल केले आणि 6%ची महागाई, अशी 12%ने तर याचं वाढायला पाहिजे. पण तसं होत नाहीये, हे तशीच राहतात. मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम महागाई वाढते, तसं ह्या 10 लाखाचं तेवढं परचेसिंग पॉवर वाढत नाहीये. ओके, ऑन द अदर हँड म्युच्युअल फंड मध्ये काय होतं, म्युच्युअल फंड मध्ये परतावाच 10-12%ने आपण कन्सिडर करू. मग 12%ने जर कन्सिडर केला परतावा,
तर 12% त्याचं व्हॅल्युएशन वाढत राहते. आपण विड्रॉल घेतोय 6%, 7%. 5-6% तर गॅप राहतोय. 5-6% ती व्हॅल्युएशन वाढत वाढत राहते. इन्फ्लेशन पेक्षा 2-4% एक्स्ट्राचे रिटर्न्स भेटतात आपल्याला. हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. ठीक आहे. पुढचा पॉईंट आहे टॅक्स इफिशियंट. इफ, आता एक कंडिशन पहा, टॅक्स इफिशियंट इफ स्ट्रक्चरल प्रॉपरली. इथं ऍडवायझर काम करतो तुमच्यासाठी महत्वाचं. प्रॉपरली इथं किती घ्यायची विड्रॉल, किती नाही घ्यायचे, कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं, हे सगळं ऍडवायझरच्या सल्ल्यानुसार तुम्ही केलं तर एक तर टॅक्स लागणारच नाही, किंवा लागला तर खूप कमी लागेल, अगदी नाममात्र. असंही आपलं टॅक्स ब्रॅकेट 12-12.5% केलेलं आहे. हा, आता इथं तुम्हाला सांगतो टॅक्सेशनचं. म्युच्युअल फंड मधील जे टॅक्सेशन आहेत, रमेशजी तुमचा प्रश्न होता. सो म्युच्युअल फंड मधील जे टॅक्सेशन आहे, हे टॅक्सेशन मित्रांनो असं आहे की प्रिन्सिपल अमाऊंट जी आपली इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे, त्या अमाऊंट वरती टॅक्स हा 0 टॅक्स आहे. ओके. आता जे वाढलेलं आहे, म्हणजे आपल्याला जो परतावा एक्स्ट्राचा भेटलेला आहे, समजा आपण 5 लाख रुपये टाकले आणि आपलं व्हॅल्युएशन झालेलं आहे 7 लाख रुपये. मग हे जे व्हॅल्युएशन वाढलेलं आहे दिसतंय आपल्या ऍपमध्ये किंवा आपल्या रिपोर्टमध्ये दिसतंय, तर ह्या फक्त दिसलं म्हणून काही टॅक्स लागत नाही. ही दुसरी कंडिशन. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस आपण विड्रॉवल करतो त्यावेळेस आपल्याला टॅक्स हा लागतो. किती लागतो? तर जे वाढलेली अमाऊंट आहे त्या वाढलेल्या पहिल्या 1.25 लाखावरती 0. म्हणजे आपण असं समजूया की 7 लाख रुपये आहेत आणि 7च्या 7 लाख रुपये आपल्याला घरी घेऊन यायचे आहेत. आपल्याला काहीतरी काम आहे, आपले स्वतःचे पैसे आहेत, तर आपल्याला घरी काहीतरी काम आहे. मग 7 लाख रुपये घरी आणले तर 5 लाख रुपये प्रिन्सिपल, वरचे जे 2 लाख आहेत त्या 2 लाखापैकी 1.25 लाख रुपये हे रिबीट आहे म्हणा, किंवा एक एक्झम्पशन आहे, त्याच्यावरती टॅक्स लागत नाही. मग उरतात किती? 75,000 रुपये, 500,000 रुपये. मग या 75,000 रुपये मध्ये 12.5% टॅक्स लागतो. व्हॅल्युएशन जे झालंय त्या पहिल्या 1.25 लाखाला 0 आणि तिथून वरच्या अमाऊंटला 12.5%. मग 75 लाखावरती 12.5%नी हा टॅक्स लागतो. ओके, समजलं? आय होप तुम्हाला हा प्रश्न कळला असेल. आय एक्नॉलेज युअर प्रेझेन्स. बरेच आज नवीन मेंबर आहेत. मित्रांनो, रिस्पॉन्ड करा. काही जण ठराविक जणच रिस्पॉन्ड करतायत. प्रत्येकानं रिस्पॉन्ड केलं तर तुम्हाला समजेल, आणि तुम्हाला समजले हे मलाही समजेल तुमच्या रिस्पॉन्सवरनं. ओके, थँक्यू थँक्यू. काही जण रिस्पॉन्ड करतायत. सो आता पुढचा प्रश्न आहे की हे जे 75,000 वरती काय जो टॅक्स लागेल, तो जर ऍडवायझर असेल तर तो तुम्हाला 0 टॅक्स वरती घेऊन जाईल. ओके. सो यासाठी ह्या आपल्या फायनान्शियल जर्नीमध्ये आपल्याला टॅक्सेशन सॉरी ऍडवायझरची गरज लागते. येस अजित सर, तुम्ही बोलू शकता. लेट मी अलाव यू टू टॉक. हा टेक्निकली तुम्ही एक गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहात, तुम्ही नॉर्मल पर्सन आहात, तुम्ही शेतकरी आहात, आणि हा एकतर शेतीच्या उत्पन्नावरती अजिबात टॅक्स लागत नाही. पण नाहीच शेतकऱ्यांना की. जरी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तरी सुद्धा हा जो टॅक्सेशन आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन हा लागणारच लागणार. तुम्ही कोणतं प्रोफेशन आहे, तुम्ही नोकरदार आहात, गृहिणी आहात, ज्येष्ठ नागरिक आहात किंवा शेतकरी आहात, काही त्याच्याशी आणि ह्या टॅक्सेशनच्या कन्सेप्टशी काही संबंध नाही आहे. तुम्ही पॅन होल्डर ओके. आहात, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात, तर तुम्हाला हा टॅक्स लागेलच. म्हणजे इकडे इन्व्हेस्टमेंट करत असेल तर मी टॅक्स पे करावं लागेल. हो 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 हो. का मला वाटलं ते आमच्या सॅलरीच्या स्लॅबमध्ये वगैरे ऍड होतं का? नाही 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 नाही. टॅक्स ही जी इन्व्हेस्टेड अमाऊंट वरती 12.25% जो टॅक्स लागणार आहे हा लागणारच तुमचं. मग ओके. इरेस्पेक्टिव्ह तुम्ही मग गृहिणी आहात, एकतर त्यांचा जॉब नाही किंवा काही व्यवसाय नाही, उत्पन्न नाही आहे, आणि पण त्यांच्या पॅन कार्डच्या अगेन्स्ट इकडे इन्व्हेस्टमेंट केलेले आहे, तरी सुद्धा टॅक्स लागणारच. ओके. हा, फक्त इथे एक मित्रांनो इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की हा टेक्निकली टॅक्स लागतो. लागतो म्हणजे काय होतं की आपल्याला ती अमाऊंट पहिल्यांदा बँकेत येते. 7 लाखाचंच उदाहरण घ्यायचं झालं तर हे 7 लाख रुपये बँकेत येतात, आपल्या अकाउंटला येतात, आपण वापरू शकतोय. एनआरआय जर असेल तर एनआरआयच्या केसमध्ये टॅक्स डिडक्ट होऊन अकाउंटमध्ये पैसे येतात. इथं आपल्या केसमध्ये पैसे जेवढे दिसतात
व्हॅल्युएशन आहे तेवढं सगळं अकाउंटला येतं, फर्स्ट थिंग. सेकंड थिंग काय आहे, मग तुमचं टॅक्सेशन जो स्लॅब आहे, आज 12 लाखाचा टॅक्स स्लॅब आहे, मग 12 लाखाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही 12 लाखापेक्षा जास्ती तुमचं उत्पन्न असेल बाय अदर ऑल सोर्सेस, तुम्ही नोकरदार आहात, तुम्ही बिझनेस करतात, व्हॉट एव्हर, मग 12 लाखापेक्षा जास्ती असेल तर त्याच्यानुसार तिथे टॅक्स लागतो. अदरवाईज हा जो 12.5% टॅक्स लागतोय, हा तिथं आपण तिथं इन्कम टॅक्स फाईल करताना तिथं डिक्लेअर करायचं की हे मला म्युच्युअल फंड मधून एवढे एवढे आलेले आहेत, पण तरी सुद्धा मला ते रिटर्न करायचे आहेत, मी ते टॅक्स भरणार नाहीये, बिकॉज माझं ओव्हरऑल बाकीचं सगळा उत्पन्नाचा सोर्स पकडून सुद्धा 12 लाखापेक्षा मी कमी उत्पन्नाच्या कॅटेगरीमध्ये येतोय, आणि म्हणून मी काही टॅक्स देणार नाही. म्हणजे ते त्या पद्धतीनं ते क्लॉज मध्ये टाकत गेलं की आपल्याला टॅक्स हा लागतच नाही. फर्स्ट थिंग. हॅप्पी? ओके. येस. सो सो म्हणून अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या गोष्टींच्या माध्यमातून ऍडवायझर हा टॅक्स लागू देत नाही त्या विड्रॉल मध्ये. आता ठीक आहे, 7 लाख आहे म्हणून आपल्याला ते छोटी अमाऊंट आहे, 12 लाखाच्या आतमध्ये आहे म्हणून आपण समजून घेऊ. आता मी तर ऑलरेडी म्हणतो की आपल्या ह्या सेशन मधील प्रत्येकानं, आपल्याकडे जे इन्व्हेस्टर आहेत ते प्रत्येकाचे 1-1 कोटी रुपयाचं व्हॅल्युएशन झालं पाहिजे. आता भविष्यात मग 1 कोटी रुपयाचं आपल्याला विड्रॉल घ्यायचं असेल तर त्यावेळेस टॅक्सेशन कसं घ्यायचं, ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर इथं ऍडवायझरचे असे अनेक फंडे आहेत, असे अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अगदी आपण गव्हर्नमेंटला कुठं फसवत नाहीये किंवा इलिगल काही करत नाही, पण असे छोटे 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 गोष्टी आहेत की ज्या गोष्टींच्या माध्यमातून आपण टॅक्स बचत करू शकतोय, आणि टॅक्स लागलाच तरी सुद्धा अतिशय नाममात्र टॅक्स लागेल. ओके. सो हे ते सेशन मात्र 1 कोटीवरती टॅक्स किती लागेल, किती विड्रॉल करायचे, हे मात्र नक्की मी करेन कॉर्पस 1-1 कोटीच्या जवळपास आपण गेल्यानंतर. ठीक आहे. सो आय होप तुम्ही त्यासाठी रेडी आहात. येस. 1-1 कोटीचा येस. कॉर्पस करायचा का? नाहीतर असं नको व्हायला की अरे बाबा टॅक्स इकडे पण टॅक्स लागतोय, मग कशाला ते, हे असं नाही. प्रत्येकाला आपल्याला 1 कोटी आपल्याला करायचेच आहेत. येस येस येस. थँक्यू फॉर युअर रिस्पॉन्स. बाकीचे पण कमेंट करत राहा. या माझा असा क्वेश्चन होता की माझे एक कलिग आहेत, तर मी त्यांना टर्म इन्शुरन्स आणि मेडिक्लेमची इन्फॉर्मेशन देत होतो. ओके. तर त्यांनी आजवर म्हटले की आज तो आपण मेडिक्लेम घेऊया, नंतर टर्म इन्शुरन्स घेऊया. परत म्हणले की मेडिक्लेम नंतर घेऊया, पहिल्यांदा टर्म इन्शुरन्स घेऊया. तर माझा असा क्वेश्चन होता की पहिल्यांदा काय घेतलं पाहिजे? दोन्ही घ्यायचंच आहे, पण विच आय शुड टेक फर्स्ट? हा हा हा. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. मी तुम्हाला प्रॅक्टिकल उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. पहा, जर ते व्यक्ती एम्प्लॉई असेल तर प्रोबेबली म्हणण्यापेक्षा अगदी 100% हेल्थ इन्शुरन्स हा ऑफिसकडून कव्हर झालेला असतोय. ओके. सेकंड थिंग, मग आपल्याला काय करायचंय, रिस्क कव्हर करायचे. मग इमिडिएटली जरी काही हॉस्पिटलायझेशनची जरी गरज पडली, वेळ आलीच त्या कुटुंबावरती, तरी थोडा तरी रिलीफ भेटतोय आपल्या ऑफिसच्या इन्शुरन्सच्या आधारे. ठीक आहे. त्यामुळं, पण जर लाईफची रिस्क आहे, लाईफची रिस्क मात्र ऑफिसच्या ठिकाणी कव्हर होत नाहीये, तर लाईफची रिस्क पहिला कव्हर केली पाहिजे. पहिला टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे आणि नेक्स्ट मंथ मध्ये आपण हेल्थ इन्शुरन्स घेतला पाहिजे. आणि मी एक सजेशन पण असं करेन की एकाच महिन्यात दोन्हीही घेऊ नका, बिकॉज त्याचं रिन्युअल परत नेक्स्ट इयर मध्ये त्याच महिन्यात येईल. मग अजून मायक्रो प्लॅनिंग जर व्यवस्थित नसेल तर त्या महिन्यात परत तुम्हाला स्ट्रगल राहील. सो एका महिन्यात एक आणि पुढच्या महिन्यात पुढचा, असं करणं गरजेचं, म्हणजे बेनिफिशियल राहील. पहिला टर्म आणि दुसरा हेल्थ इन्शुरन्स. आणि जर कंपनीचा मेडिक्लेम नसेल तर? तरीही टर्म इन्शुरन्स, लाईफची रिस्क पहिली कव्हर करायची आहे. बिकॉज ब्रेड अर्नरची कुठल्याही क्षणी जरी डेथ झाली तर डिपेंडन्सनी काय करायचं. हेल्थ इन्शुरन्स मध्ये कसं, सपोज काय एखादा रिस्क आलीच कव्हर, म्हणजे काय दुर्दैवाने हॉस्पिटलची पायरी चढायची वेळ आलीच, तरी तो व्यक्ती जिवंत तरी राहील झालेलं कर्ज फेडायला. पण लाईफची रिस्क कव्हर करणं गरजेचं आहे. ओके, थँक्यू. वेलकम. सो मित्रांनो, असेच प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही अनम्यूट बिंदास करा. असं नाहीये की माझं सगळं सेशन झाल्यानंतरच तुम्ही प्रश्न विचारायचे. नो. बिकॉज आपला पर्पज
हा नॉलेज शेअरिंगचा आहे. तुमचे डाऊट्स क्लिअर करणं गरजेचं आहे, बिकॉज तरच तुमची फायनान्शियल जर्नी राहील. नाहीतर मग कुठला तरी तुम्हाला शायनी ऑब्जेक्ट भेटणारच आहे मार्केटमध्ये, तुमच्या खिशातले पैसे काढणारच आहे. सगळ्या जणांचं, आय रिपीट, प्रत्येकाचं तुमच्या खिशावरती लक्ष असतंय. तुमच्या खिशात किती पैसे आहेत ते समजले की तो काढून घेत असतोय. मग प्रश्न इथं असा आहे की तुमचं तुमच्या खिशावरती लक्ष आहे का? सो या पॉइंटनं ना मला अजून एक महत्वाचं सांगणं इथं गरजेचं वाटतं. आपल्याकडे एक एक्सेल शीट आहे विच इज व्हेरी व्हॉट यू कॉल व्हेरी आयडियलिस्टिक. तुमचे जे पण काही टर्म इन्शुरन्स आहेत, जसं आता ह्या सरांनी सांगितलं हे टर्म इन्शुरन्स आहे, हे ते आहे, याचे डिटेल्स त्यांना माहित नाहीत. बरं, यांनाच जर प्रॉपरली माहित नसतील तर मग यांच्या फॅमिलीला, यांच्या कुटुंबांना, बाकीच्यांना कसे माहित होणार? प्रश्न आहे ना मित्रांनो. याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला मी एक एक्सेल शीट शेअर करेन, मला पर्सनली कनेक्ट करा. त्या एक्सेल शीट मध्ये सगळे डिटेल्स टाकायचे, म्हणजे टर्म इन्शुरन्स घेतलाय, कुणाकडून घेतलाय, त्याचं नाव, त्याचा नंबर, कोणती कंपनी आहे ते, तुमचे बँक अकाउंट किती आहेत, बँक अकाउंट, प्रत्येक बँकेचे अकाउंट नंबर, नंतर कुठलं लोकेशन, कुठल्या ठिकाणी ते ब्रांच आहे, तिथला काय कॉन्टॅक्ट नंबर, नंतर तुम्ही म्युच्युअल फंड कुठून चालू केलंय, तिथलं कोण ऍडवायझर आहे, त्याचं नाव, त्याचा नंबर, नंतर काही पासवर्ड्स इम्पॉर्टंट असतील तर ते सगळे पासवर्ड्स, किंवा हे सगळे फिजिकल डॉक्युमेंट्स, पासबुक्स, नंतर कुठलं तुमचं रेंट अग्रीमेंट असेल, किंवा कुठले खरेदी खत असेल, जमिनी व्यवहार असेल, व्हॉट एव्हर, हे सगळे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कुठे ठेवले, काय ठेवले, अशी सगळी एक एक्सेल शीट मेंटेन करणं गरजेचं आहे. दिस इज द व्हॉट यू कॉल गुड आणि मस्ट टू हॅव डिसिजन. म्हणजे आपल्याला हे एक डिसिप्लिन पण बाळगणं गरजेचं आहे. ठीक आहे, बिकॉज ही अनसर्टनिटी आहे आयुष्याची. कोविडमध्ये आम्ही अनेक लोकांचं स्ट्रगल पाहिलेलं आहे. अगदी मोबाईलचा पासवर्ड सुद्धा, म्हणजे मोबाईलच ओपन करता येत नाही, तर मग ते किती म्युच्युअल फंड घेतल्यात आणि कुठून घेतल्यात हे कळत पण नाहीये. ठीक आहे, सो हे मेंटेन करणं गरजेचं आहे. सो एक कमिटमेंट द्याल का? ऍटलिस्ट या 1-2 दिवसात ते एक्सेल शीट भराल का? मला पर्सनली कनेक्ट करा आणि एक्सेल शीट घ्या माझ्याकडून. येस, कमिटमेंट हवी आहे तुमच्याकडून. ही कमिटमेंट घ्या तुमची स्वतःला. तुम्हाला फक्त ते डिटेल्स भरायचे आहेत आणि एका ठिकाणी ठेवायचे आहेत. घरातल्या जवळच्या व्यक्तीला फक्त सांगायचे की हे सगळे आपले पर्सनल डॉक्युमेंट्स आहेत किंवा पर्सनल डिटेल्स आहेत, बस. फक्त भरले पाहिजेत. आपल्यालाही कळलं पाहिजे ना. एक तर 4-4 कंपनी बदलल्या असतात, 4-4 ठिकाणी आपले अकाउंट असतात, काय ताळमेळच नसतोय. मागच्या काही एका व्यक्तीचं ज्यावेळेस इंडियामध्ये जॉब करत असताना अकाउंट होतं आणि त्यांना अपॉर्च्युनिटी भेटली, गेले युएसला. युएस मध्ये आता जवळपास 10 वर्षानंतर त्यांना एक ट्रान्झॅक्शन करायचंय, तर 10 वर्ष, 11 वर्षापूर्वी कधी कुठलं एक अकाउंट ओपन होतं, ते अकाउंट बंद करायचं स्ट्रगल करावं लागलंय. मी पण परेशान, अरे ते आता कसं बंद करायचं. पर्सनली काही रिलेटिव्ह बँकेत जाऊन भांडावं लागलं, मग ते कुठंतरी ते प्रोसेस करतावं लागली. म्हणजे 10-12 वर्षानंतर ते डोळ्यासमोर आलं. आणि लकीली ते मेलवरती कसं तर ते डिटेल्स सापडले म्हणून ते त्यांना थोडस सिंपल करण्यात म्हणजे मदत झाली ते मेलमुळं. अदरवाईज ते कुठला मेल आयडी आहे हे पण लोकांना माहित नसते. आज मेल आयडी बद्दल तर अशी गोष्ट आहे की मोबाईलवरती एवढे फोटो जमा होतात आणि सगळे मेल बॉक्स पूर्ण होतो, आणि त्यामुळं 50 मेल आपण ओपन करत असतो. मग कुठल्या मेलवरती कुठलं काय केलं हे पण माहित नसते आपल्याला, लक्षातच राहत नाही. इट्स ह्युमन टेंडन्सी. त्यामुळे आपल्याला काय स्वतःला दोष द्यायची गरज आहे असं काही नाही. पण डॉक्युमेंटेशन मात्र प्रॉपर झालं ना, काही टेन्शन नसते. ओके, सो कमिटमेंट हवी आहे तुमच्याकडून. येस, सी 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 काहीतरी टाईप करा. येस, आय एम कमिटेड. हे सामोलजी, काय मी स्वतः हे फेस केलं आहे. अकाउंट क्लोज करणं खूप अवघड आहे, त्यामुळे माझे 5,000 रुपये वाया गेले. सी लाईव्ह एक्झाम्पल. सो कमिंग टू आवर मेन टॉपिक, आपण काय करत होतो? येस, कम्पॅरिझन होतो. तर कॅन पोटेन्शियली कंटिन्यू ग्रोथ. हा आपल्याला, अरे ज्यांनी अनम्यूट केलं त्यांनी म्यूट करा ना. कोण राहिले? येस, सो येस, आपल्याला एचडब्ल्यूपी जर आपण केली तर ग्रोथ पोटेन्शियल जबरदस्त आहे. आणि फिक्स्ड डिपॉझिट मध्ये पैसे ठेवले तर ग्रोथ पोटेन्शियल नाहीये मित्रांनो. आता एक एक्झाम्पल पाहू आपण. एक बॅलन्स ऍडव्हान्टेज फंड मध्ये
साधारण 1 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट ठेवली, तर 10 वर्षाच्या कालावधीमध्ये काय काय केले बघा. मंथली 7,500 रुपये, सॉरी 75,000 रुपये काढले. 120 महिन्यानंतर साधारण विड्रॉल टोटल 90 लाख रुपये काढले 10 वर्षानंतर. म्हणजे इन्व्हेस्टमेंट किती केले पाहिजे तर मित्रांनो हा स्क्रीनशॉट काढा. इन्व्हेस्टमेंट किती केले, थोडस मी साईज कमी करतो. येस, इन्व्हेस्टमेंट किती केले, 1 कोटी रुपये. 10 वर्षांमध्ये किती विड्रॉल घेतले, खर्च किती केले, 90 लाख रुपये. आणि शिल्लक किती राहिले बघा, 1,47,00,000 रुपये. आणि XIR रिटर्न किती आहे, 12.21. आता इथं मी त्या पॉईंटवरती येतो, ज्या पॉईंटवरती मी तुम्हाला जस्ट उल्लेख केला होता की बिझनेस करायचा असेल तर साधारण 10 ते 15% प्रॉफिट मार्जिन असतो कुठल्याही बिझनेसमध्ये. रिअल इस्टेटचे एवढे मोठे ट्रान्झॅक्शन एवढे मोठे होतात तरी सुद्धा त्या बिल्डरला किंवा त्या प्रोपरायटरला 10 ते 15%च प्रॉफिट मार्जिन राहतं. तर आपल्याला काहीही झंझट न करता आपल्याला 10 ते 12% निव्वळ प्रॉफिट भेटतोय. तुम्ही या माध्यमाचं हे करा आणि पैसे घरी भेटतात, वापरायला भेटतात. जर बिझनेस जर केला तर अनेक लोक असे आहेत की बिझनेस करणाऱ्या व्यक्तीचा स्वतःचा पगार पण काढता येत नाहीये. सो म्हणून मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की ह्या ऑप्शनचा विचार करा भविष्यातील. आता मी थोडीशी भविष्यवाणी सांगतो, ऐकायला आवडेल का भविष्यवाणी? ओके मित्रांनो, रिस्पॉन्ड करा, भविष्यवाणी ऐकायला आवडेल का? भविष्यवाणी अशी आहे की हे SWP हा जो कन्सेप्ट आहे, हे जे फायनान्शियल प्रोडक्ट आहे, हे इतकं पॉप्युलर होणार आहे भविष्यामध्ये की तुम्हाला म्हणजे सहजच वाटेल, अरे काय लाईट बिल भरायचंय, चला SWP करा, ते महिन्याच्या महिन्याला तिकडलं तिकडं निघून जाईल. अरे काय इन्शुरन्स वगैरे भरायचं, SWP करा. किंवा रेंट असेल किंवा काय, इतकं हे जो दैनंदिन खर्च आहे सगळा SWP मधून येणार आहे. अशा पद्धतीनं ह्या SWP चा भविष्यात वापर होणार आहे मित्रांनो. आणि आय एम शुअर ज्यांना अर्ली रिटायरमेंट घ्यायचे आहे त्यांनी तर ह्या कन्सेप्टचा जाणीवपूर्वक वापर केला पाहिजे. ओके, येस. सो दिस इज भविष्यवाणी की हे प्रोडक्ट जर समजून घेतलं तरच आपले फायनान्शियल डिसिजन्स अजून स्मूथली होतील. ठीक आहे, आता पुढचं काय कन्क्लुजन काय, SWP कॅन बी बेनिफिशियल फॉर द इन्व्हेस्टर इफ विड्रॉल्स आर डन प्रुडंटली. म्हणजे प्रॉपरली विड्रॉल जर घेतले तर SWP हे खूप बेनिफिशियल आहे. आणि कॉन्टॅक्ट अस फॉर युअर टेलर्ड SWP प्लॅन. म्हणजे तुम्हाला किती पैसे पाहिजेत, असं नाही की 10 लाख रुपये पाहिजेत, अगदी 1 लाखावरती पण करता येते, 2 लाख 4 लाख 5 लाख कितीही अमाऊंट वरती SWP करता येते. तुमच्या गरजेनुसार हा डिसिजन घेता येतो.